नांदेड जिल्ह्यात रस्त्याच्या निकृष्ट कामाचा अजब नमुना समोर आलाय। नायगाव तालुक्यातील टाकळी ते बेटमोगरा या रस्त्याचं काम नुकतंच करण्यात आलं होतं, मात्र काही दिवसातच या रस्त्यावर चक्क 4 ते 5 फुटांचे खोल खड्डे पडलेत। त्यामुळे या रस्त्यावर अनेकांचे अपघात झाले असून टाकळी आणि बेटमोगरा गावातील वाहनधारक जखमी झालेत। भ्रष्टाचाराचा कळस असणाऱ्या या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। नागरीचा रहिवासी असून हे आमच्या गावातील रस्ता मागे काही दिवसापूर्वी झालेला आहे। हे रस्ता करता वेळेस प्रशासनाने याकडे लक्ष दिलेलं नाहीये। आमचे जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी हे काम ठीक केलेलं नाहीये। हे रस्त्यामध्ये ते खड्डे पडलेले आहेत आणि ह्या रस्त्यावर 24 तास गाड्या चालू असतात आणि नाईटला इथं स्ट्रीट लाईट नसल्यामुळे इथं काही दिसत नाही आणि बरेच जणांचे ॲक्सिडेंट पण होत आहेत। शेतकऱ्यांना रात्रीला त्रास होत आहे। हे दिसत नसल्यामुळे बरेच जनावरांचे इथं त्यांना हे पाय जात आहेत त्यांचे याच्या खड्ड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आजूबाजूचे काम ठीक झालेले नाहीये। इथे कॅनल असल्यामुळे साईड पट्टी त्यांनी केलेले नाहीत आणि शेतकऱ्यांना पण याचा त्रास होत आहे। तरी प्रशासनाकडे व कॉन्ट्रॅक्ट जे हे काम घेतले होते त्यांच्याकडे विनंती आहे की त्यांनी हे दुरुस्ती करून द्यावं। मारुती पोचले आपल्या या साईड पट्ट्या भरलेले नाहीत आणि हे फुलाचे काम बरोबर झालेले नाहीत आणि त्याच्यावर डांबर चाटलेलं आहे। फुलाच्या कामाच्या खालच्या बाजूला सांड सुटल्यामुळे आणि ते योग्य झालेले नाही काम याचे आणि अपघात सुद्धा होऊ शकू लागलेत। दररोज एक माणूस पडलेला आहे आणि जनावरांचे पाय चलेत। ह्यामुळे हे बांधकाम विभागाने काय झोपी गेलं का? बांधकाम विभाग साहेबांना हे नियंत्रण ठेवायचं होतं। काळ हे कामाची दुरुस्ती करून देणे, तात्काळ जर करत नसाल तर आम्ही पुढचा मार्ग दुसरा शोधू असं। टाकळी या गावचा ग्रामस्थ आहे आणि टाकळी ते बेटमोगरा या ठिकाणी ह्या ठिकाणचा दोन्ही गावचा जोडणारा जो रस्ता आहे डांबरीकरण, ह्या रस्त्याला जवळपास 1 वर्ष सुद्धा झालेला नाही आणि या रस्ता 1 वर्षाच्या आत असा निष्कर्ष दर्जाचं काम झाल्यामुळे या रस्त्यावर त्या पुलाला जवळपास 6 ते 7 फुटाचे खोल खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आमची विनंती आहे की या कामाची चौकशी करावी आणि या झालेल्या खड्ड्यांना भरून काढावं। एखाद्याचा जीव जाण्याच्या अगोदर हे झालं तर चांगलं असेल, नाही झाल्यास येणाऱ्या काही दिवसात। स्टार महाराष्ट्र न्यूज, तानाजी शेळगावकर, नांदेड।